मित्रांनो, एका शहरामध्ये एक मोठा उद्योगपती असतो आणि तो उद्योगपती एका नवीन जागेवर मोठी फॅक्टरी टाकायची असते, म्हणून तो आपल्या एका कारनी प्रवास करत असतो. कारनी प्रवास करत असताना मध्येच काही अंतरावर गेल्यावर एक मोठी नदी आडवी येते. ती नदी पार करून जर गेलो होडीनं तर अर्ध्या तासात त्या ठिकाणी आपण पोहोचणार असतो. परंतु नदी पार न करता डोंगराच्या मागून गेलं तर जवळपास 3 ते 4 तास लागणार असते. आणि मग तो उद्योगपती विचार करतो, 3-4 तास वाया घालवण्यापेक्षा आपण या ठिकाणी या नावीने जर गेलो तर आपण लवकर पोहोचू आणि आपल्या जागेची पाहणी पण लवकर होईल. ठरल्याप्रमाणे तो त्या ठिकाणी जातो आणि त्या नावेमध्ये बसतो. परंतु इतर प्रवासी कमी असतात, म्हणून उद्योगपतींना घाई असल्यामुळे त्या 2-4 प्रवाशाचे पैसे तो त्या नाविकाला देतो आणि नावाडी त्या नदी पार करायला निघतो. नाव चालू होते. नावेमध्ये 2च जण असतात. बऱ्याच अंतर चालून गेल्यानंतर जवळजवळ मध्यभागापर्यंत त्या नदीच्या जातात आणि सहज उद्योगपतीला विचार येतो आणि आपल्या पदाच्या, संपत्तीच्या आणि पैशाचा त्याला गर्व होतो आणि त्या गरीब नावाडीची तो खिल्ली उडवायला सुरुवात करतो. तो त्या नावाड्याला काही प्रश्न विचारतो. पहिला प्रश्न त्याला विचारतो की तू मला ओळखलंय का? तू मला ओळखत नाही का? त्यावेळेस नावाडी म्हणतो, नाही साहेब, मी तुम्हाला नाही ओळखत. त्यावेळेस उद्योगपती म्हणतो, अरे, मी या शहराचा खूप मोठा उद्योगपती आहे. माझ्या पेपरमध्ये नेहमी फोटो येतात, वेगवेगळ्या न्यूज चॅनलवर माझ्या बातम्या येतात. तुला वाचता येत नाही का? त्यावेळेस नावाडी म्हणतो, नाही साहेब, मी अडाणी आहे, मी शिकलेलो नाही, मला वाचता येत नाही, मला लिहिता येत नाही, मी शाळेत कधी गेलो नाही, म्हणून मी तुम्हाला बघितलं नाही. उद्योगपती त्याला अपमानित करण्याच्या उद्देशाने खूप प्रयत्न करतो. अरे, तुला लिहिता येत नाही, वाचता येत नाही, मग तुझ्या जन्म जगून काही फायदा नाही, ही जिंदगी काही कामाची नाही. नावाड्याला खूप वाईट वाटतं. परंतु तो तसाच नावाडी आपला नाव पुढं चालत जातो. थोडं अंतर आणखी चालून गेल्यानंतर पुन्हा एकदा उद्योगपती त्याला प्रश्न विचारतो, तू कधी शहरात गेलास का? शहरामध्ये मोठमोठे इमारती, मोठमोठे उद्योगधंदे, रेल्वे, विमानतळं हे बघितलं का तू? नावाडी पुन्हा नाईलाजाने म्हणतो, नाही साहेब, मी खूप गरीब माणूस आहे. या ठिकाणी नाव ओढून माझ्या पाण्याचा प्रश्न मी सोडवतो, यावरच माझा प्रपंच साधतो. मी कधी शहरात गेलो नाही, मोठे उद्योगधंदे बघितले नाही, रेल्वे, विमानतळ बघितलं नाही. उद्योगपती म्हणतो, इतक्या दिवसाचा तू एवढा मोठा झालेला आहेस, तू अजून का बरं शहरात गेलेला नाही? तुला उद्योगधंदे माहीत नाही, तुला शहर माहीत नाही, मग तू जगून तरी काय फायदा? तुझी जिंदगी कोण्या कामाची आहे? पुन्हा तो नावाड्याला वाईट वाटतो, परंतु पुन्हा तो आपला काम चालू ठेवतो. थोडं अंतर पुन्हा गेल्यावर पुन्हा उद्योगपती त्याला प्रश्न विचारतो, तो समोरचा डोंगर दिसत आहे ना, तो डोंगर मी विकत घेतलेला आहे. तो डोंगर सपाट करून त्या ठिकाणी मला एक खूप मोठा उद्योग टाकायचा आहे. माझ्या उद्योगधंद्यात मोठमोठे कम्प्युटर तयार होणार आहे. पूर्ण जग ते कम्प्युटर विकत घेणार आहे. कम्प्युटर म्हणजे माहीत आहे का तुला? पुन्हा नाईलाजाने नावाडी म्हणतो, नाही साहेब, मला कम्प्युटर म्हणजे माहीत नाही. पुन्हा एकदा उद्योगपती त्याला अपमानित करण्यासाठी प्रयत्न करतो. का रे, तू शिकलेला नाही, अडाणी आहे, तुला शहर म्हणजे काय माहीत नाही, तुला कंपन्या म्हणजे काय माहीत नाही, तुला कम्प्युटर म्हणजे काय माहीत नाही, तू इतका अडाणी आहे तर तुला जगून कोणत्या कामाची? तुझी जिंदगी कामाची नाही, तू मेलेला बरा. एवढं सर्व म्हटल्यानंतर नावाडी खूप नाराज होतो, परंतु इलाज नसतो. तो खाली मान करून आपला काम सुरू ठेवतो आणि त्याचा नदीचा प्रवास सुरू असते. थोड्या अंतरावर आणखी गेल्यावर त्या नावाड्याच्या लक्षात येते की त्या नावेला एक छिद्र पडलेलं आहे आणि त्या नावेमध्ये एक छिद्र पडून तो नाव पूर्ण पाण्याने भरत आहे. तो उद्योगपती म्हणतो, साहेब, आपण दोघं या नावेमध्ये आहो, नावेमध्ये पाणी भरत आहे, थोड्या वेळाने ही नाव या नदीमध्ये बुडणार आहे आणि आपण दोघंही मरून जाणार आहे. त्यावेळेस तो उद्योगपती म्हणतो, मला पोहता येत नाही. तुम्हाला पोहता येत असेल तर तुम्हाला मी वाचवू शकणार नाही. त्यावेळेस उद्योगपती विनवणी करून त्या नाविकाला म्हणतो आणि त्याच्या चेहऱ्याकडे बघतो, साहेब, तुम्हाला पोहता येत नसेल तर तुमच्या जगून काय उपयोग आहे? तुमची जिंदगी कोणत्याच कामाची नाही, तुम्हाला इथंच मरा लागेल.
उद्योगपतीला आपली चूक लक्षात आली आणि तो हात जोडून त्या नाविकाला म्हणतो, मला वाचव, मी तुला किती पैसे देईल, मी तुला कोट्यावधी रुपये देतो, तुला गाड्या बंगले सर्व काही देतो, पण या संकटातून मला वाचव, या पाण्यातून माझा जीव वाचव, कारण मला पोहता येत नाही. नावाडी म्हणतो, साहेब घाबरू नका, मला तुमच्या 1 रुपया सुद्धा नको, परंतु मी जे म्हणते ते तुम्ही करा. ठरल्याप्रमाणे हळूहळू नाव नदीमध्ये बुडत जाते आणि नाविक त्या उद्योगपतीला म्हणतो, साहेब ज्यावेळेस नाव पूर्ण बुडेल त्यावेळेस मी या नदीमध्ये उडी मारेल, तेव्हा तुम्ही माझ्या अंगावर उडी माराल आणि माझ्या पाठीवर बसून माझ्यासोबत पोहत पोहत चालाल. तसंच घडते. नाविक त्या नदीमध्ये उडी मारतो आणि तो उद्योगपती पुन्हा त्याच्या अंगावर उडी मारतो आणि तो नाविक त्याला सुखरूप त्या नदीच्या काठावर पोहोचवतो. यामध्ये तात्पर्य इतकाच आहे की माणूस घरी बसला तरी त्याच्या पद, त्यांचा पैसा कामात नसतो, तर त्याचा एक मान सन्मान या जगामध्ये त्याला मिळाला, हेच त्याला महत्त्वाचं असतो. कोणाचंही मन दुखून आपल्याला काही मिळणार नाही. त्याला आपण जर सुख नाही देऊ शकत तर त्याला दुःख सुद्धा नको द्या.